शेतकरी बंधूंनो, उडीद पिकाची जर तुम्ही लागवड केली असेल तर आपल्याला पहिली फवारणी कोणती घ्यायची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। त्याप्रमाणे जर नियोजन केलं तर आपल्या उडदामधल्या किडीचा अटॅक सुद्धा कमी होईल, आळीवर सुद्धा चांगलं नियंत्रण होणार आहे आणि बुरशीजन्य जे रोग उडीद पिकावर येतात त्याच्यावर सुद्धा नियंत्रण मिळणार आहे। संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कोणती औषधं वापरायची आणि किती प्रमाण घ्यायचे। या फवारणीमुळे आपल्या उडदामध्ये चांगला फुटवा मिळणार आहे आणि उतारा सुद्धा जबरदस्त मिळणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी बंधूंनो, लाईक सुद्धा करत जा, आपण महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला नेहमी देत असतो, त्यामुळे खाली लाईक बटन आहे, लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। बघत असाल आता 22 जूनला आपण उडदाची लागवड केली होती आणि चांगल्या प्रकारे आपला उडीद एकदम उगून आलेला आहे। म्हणजे महामंडळाचं जे TA1 हे वाण आपण वापरलं होतं। तर आता उडदाला आतापर्यंत मागच्या 4-5 दिवसाच्या खाली पाऊस नव्हता म्हणून आपण फवारणी घ्यायचं टाळलं, पण आता 30 दिवस झाले तर आता फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचं कारणही काय की बघा, असे पानं कुठं कुठं उडदाचे आता कुरतडल्या दिसत असे, म्हणजे हा अळीचा अटॅक आहे। पुन्हा काही ठिकाणी आता उडीद जरा पिवळासर दिसायला लागलाय, बुरशीजन्य रोग येऊ नये म्हणून आपल्याला एक स्वस्तातली आणि मस्त फवारणी घ्यायची। तर कोणती फवारणी घ्यायची, सर्वात आधी आपण आता कीटकनाशकाबद्दल बघूयात की बघा, उडदावर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पांढरी माशी असेल, मावा असेल, तुडतुडा असेल किंवा फुलकिडी असेल, ह्या थ्रिप्स म्हणजे रस शोषणाऱ्या किडींचा अटॅक येतो। मग अशा वेळेस आपल्याला उडदासाठी एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशकाचा वापर करायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला मी स्वस्तातला आणि महागडा दोन्ही पर्याय सांगतो। जर तुमच्या उडीद पिकावर अशा मावा, तुडतुडा, पांढरी माशी ह्यांचा जर अटॅक दिसत असेल तर तुम्ही ॲक्ट्रा, जे की स्वस्तामध्ये बसतं, त्याचा 1 लिटरला 1 ग्रॅम प्रमाणे जरी फवारणी घेतली तरी सुद्धा चांगल्या प्रकारे कीटकांपासून आपल्याला बचाव होणार आहे। आणि त्याच्यामध्येच महागडा पर्याय उलाला आहे। स्वस्तामध्ये सुद्धा ॲक्ट्रा चांगलं काम करतं मित्रांनो, म्हणजे त्यात थायमेक्टोझोन घटक आहे, नाहीतर तुम्ही उलाला हे सुद्धा वापरू शकतात। आता मित्रांनो, अळीनाशक, आता अळी कशामुळे घ्यायची, आता हे जे उडीद पीक आहे याच्यावर उंटाळ्या असतील, पाने खाणाऱ्या अळी असतील, केसाळ अळी असेल, त्या अशा 2-4 जे असतात मित्रांनो अळ्या असतात। मग अळीसाठी स्वस्तामध्ये तुम्ही इमामॅक्टिनची फवारणी करू शकता। आता 1 लिटरला 1 ग्रॅम प्रमाणे, किंवा त्याच्यामध्ये थोडंसं महागडं जे आहे कोराजन, ह्याचा सुद्धा वापर जर तुम्ही केला 1 लिटरला अर्धा ml प्रमाणे, तरी सुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट भेटणार आहे। ह्या दोन्हीपैकी कुठलाही एक वापर करा मित्रांनो, किंवा तुम्हाला जर अशी वेगवेगळी जर कीटकनाशक, अळीनाशक वापरायचं नसेल तर तिथे तुम्ही सरळ सरळ आलिका जरी वापरलं 1 लिटरला 1 ml प्रमाणे, तरी सुद्धा रस शोषणाऱ्या किडी आणि अळीपासून आपल्याला कंट्रोल मिळणार आहे। हा झाला मित्रांनो विषय, आपल्याला अळी असेल किंवा कीटकांपासून कसं प्रमाणे आपण कंट्रोल ह्या उडीद पिकामध्ये घेऊ शकतो। आता राहिला दुसरा महत्त्वाचा विषय की उडीद पिकावर बुरशीजन्य रोगाचा जो अटॅक होतच असतो, म्हणजे प्रामुख्याने उडीद पिकावर मित्रांनो बुरशीजन्य रोगामध्ये भुरी रोगाचा जास्त, म्हणजे पावडर मिल्डी जी असते त्याचा अटॅक जास्त होतो। त्यानंतर पानावरील ठिपके असतील, करपा रोग असेल, आपला येलो मोजॅक असेल, हा अशा बऱ्याचशा जो बुरशीजन्य रोग आहे तर याचा अटॅक आपला उडीद पिकावर होत असतो। मग अशा वेळेस तुम्ही एखादं बुरशीनाशक स्वस्तामधलं UPL कंपनीचं साफ याचा जरी वापर केला 1 लिटरला 2 ग्रॅम प्रमाणे, तरी सुद्धा आपला रिझल्ट जो आहे तो चांगला मिळणार आहे आणि उडदामधील सर्व प्रकारच्या बुरशीवर नियंत्रण तुम्ही मिळणार आहे। किंवा त्याच्यामध्ये तुम्ही हारू सुमिटो कंपनीचा याचा सुद्धा वापर करू शकता, तर तो सुद्धा अतिशय फायदा आहे। त्याच्यामध्ये सल्फर सुद्धा आहे आणि ट्युबिकोनाझोल सुद्धा आहे। अशा बुरशी दोन्हीपैकी कुठलं एक बुरशीनाशक जे तुम्हाला स्वस्त पडेल त्याचा वापर करायचा आहे। आता राहिला विषय मित्रांनो, फवारणीमध्ये आपल्याला टॉनिक किंवा विद्राव्य खताचा वापर करायचा आहे की नाही। बघा शेतकरी म्हणून तुम्ही उडीद पेरणीच्या वेळेस जर त्याला खत दिलं असेल तर आपल्याला विद्राव्य खताचा नाही वापर केला ह्या फवारणीमध्ये तरी सुद्धा चालेल। तुम्ही एक चांगल्या प्रकारचं टॉनिक त्यामध्ये वापरू शकतात। जर तुमच्या उडदाची वाढ थांबली, उडीद पिवळा पडलाय, तर अशा ठिकाणी तुम्ही इसाबेनचा वापर करायचा 1 लिटरला 2 ते 3 ml प्रमाणे, किंवा त्या ठिकाणी तुम्ही बायोविटा जे भेटतं PI याचा वापर सुद्धा 2 ते 3 ml प्रमाणे 1 लिटरला करू शकतात। ह्या दोन्ही टॉनिक पैकी कुठल्या एक टॉनिकची फवारणी केली तरी सुद्धा आपला उडीद जो हिरवागार होऊन जाईल, पिवळेपणा दूर होईल आणि उडदाला ब्रँचिंग आणि फुटवा जबरदस्त मिळून जाईल। अशा प्रकारे नियोजन करायचं मित्रांनो। याच्यामध्ये अतिरिक्त काही अजून मिक्स करू नका। जर तुम्हाला चांगला रिझल्ट आणायचा असेल तर एखादा सिलिकॉनचं स्टिकर फक्त 5 ml प्रति पंपाला जरी वापरलं तरी औषध जे आहे ते पूर्णपणे पानावर पसरून जाईल। पाऊस जरी आला तरी आपल्याला भीती राहणार नाही। तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन करून उडदामध्ये 10 ते 12 क्विंटलचा उतारा सहजरित्या मिळू शकतात। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ माझे मिळत राहतील। धन्यवाद।